हे सगळेच मान्यवर पोपटराव भुजबळ असतील, सगळे मान्यवर, संजू भाऊ, तुम्ही सगळे एका नाव घ्यायला झाला की दत्ताबा सगळ्यांची नावं, वैभव यादव साहेब सगळ्यांची नावं आपण घेतोय. पण तुम्ही सगळे मान्यवर, पत्रकार बांधवणे आपण सगळेजण. खरं तर फार उशीर झाल्याची कल्पना मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण आज चिपळूण पहिली सभा झाली, चिपळूणची सभा झाल्यानंतर नगरची सभा झाली, नगरची सभा करून इंदापूरची सभा झाली आणि इंदापूरच्या सभेमध्ये हेलिकॉप्टरला टेक ऑफ करायला हेलिकॉप्टर सनसेट पर्यंत, सूर्यास्तापर्यंत पोहोचू शकत नव्हतं. त्यामुळं बाय रोड यावं लागलं आणि त्यामुळे उशीर झाला. त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण पाटील, पहिल्या सभेला मी आंबेगावला वेळ उरला नव्हता तेव्हा सांगितलं होतं, बापू हे उशीर झाला का एक संकेत आहे. उशीर होऊन पण तुम्ही एवढा वेळ बसून राहता, याचा अर्थ आता आपण घड्याळ बघणं सोडलंय. म्हणजे लोकसभेला तुम्ही घड्याळाकडे बघितलं नाही आणि आता तर वळून परत बघायचं नाही, हे आपलं ठरलंय. आणि म्हणून महाराष्ट्रभर फिरत असताना म्हणजे आता जवळपास 67 सभा शिवस्वराज्य यात्रेच्या झाल्या, त्यानंतर अर्ज भरण्याच्या आपल्या 10-12 सभा झाल्या, 4 तारखेपासून दिवसाला 6, 7, 8, उद्या परत 8 सभा आहेत, असंच ते ॲव्हरेज चालू आहे. पण हे सगळं फिरत असताना एक काळ्या दगडावरची रेघ आहे, राज तिलक की करो तयारी, महाविकास आघाडीचं सरकार येतंय, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. काल माननीय देवेंद्रजी फडणवीस, हुशार माणूस पंडिताबा, जे काय असेल, पण त्यांनी काल कबुली दिली. काल स्वतः काय म्हटले, ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीत. कळलं? तुमचं सरकारच येणार आहे तर मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये तुम्ही राहणार कसे? आणि त्यामुळे त्यांनी घाईघाईने सांगून टाकलं, आपण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही. याचा अर्थ त्यांनी कबुली दिलेली आहे, त्यांचं सरकार काय येत नाही. कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहिल्यानंतर, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, लोकसभा निवडणुकीला अनेक मोठमोठ्या वल्गना करण्यात आल्या. अनेक जणांनी आपल्याला आव्हान दिलं, कसा निवडून येतो तेच बघतो पासून सगळं झालं. पण तुम्ही सगळ्यांनी ताकद लावली, तुम्ही सगळ्यांनी निवडणूक हाती घेतली आणि जे सांगत होते त्यावेळी गेल्या वेळी 58,000ची लीड होती, पण आता तुम्ही ती लीड डायरेक्ट 1,44,000ची केली. पण आता महाराष्ट्रात फिरताना हे सांगतो की जर लोकसभा निवडणुकीला पवार साहेबांची, माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंची लाट होती असं जर म्हटलं, तर अशोकराव, आता महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि मान्य उद्धव साहेब ठाकरे यांची सुनामी आली आहे. सुनामी म्हणजे परवा सुद्धा वडगाव रसाईची सभा जर बघितली, न भूतो न भविष्यती अशी सभा झाली. आणि 20 तारखेचं मतदान म्हणजे फक्त औपचारिकता राहिली. म्हणजे बापू आपले लय बारकाईने सगळं बघतात. ते आता गमतीने म्हटले की मी बाहेर फिरायला पाहिजे. पण खरं सांगतो, हे का, कधीपासून सुरू झालं, याचं कारण आपली उरुळी कांचनची लोकसभेची सभा होती. उरुळी कांचनच्या लोकसभेच्या सभेला म्हणजे मला अजून आठवतं, भाभी खाली उभ्या होत्या आणि आदरणीय पवार साहेब आले. पवार साहेब आल्यानंतर पवार साहेबांनी नॅपकिन घेतला, नॅपकिनवर पाणी टाकलं, पाणी टाकून चेहरा पुसला. ते जेव्हा पाहिलं ना, त्या दिवशी संध्याकाळी मी साहेबाला सांगितलं, म्हटलं साहेब, जरी लोकसभेचा उमेदवार असलो तरी तुमच्यासाठी बाहेर प्रचाराला फिरायला तयार आहे. मला एका केंद्रीय मंत्र्यांनी कोपरापासून हात जोडले होते. मला ते केंद्रीय मंत्री म्हटले होते, अरे कॉर्पोरेशनची निवडणूक लढवताना वॉर्ड सोडून कोणी बाजूला जात नाही आणि लोकसभेची निवडणूक असताना तू 18 सभा बाहेर घेतोय. तो 18 सभा बाहेर घ्यायची ताकद कशासाठी?
म्हटलं फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसाठी. कारण म्हातारपणी जर वडील घरात आले आणि वडिलांनी जर गुडघा दुखतो म्हटलं तर पोरग सांगते ना, तुम्ही थांबा मी बघतो. आणि त्या पद्धतीने वडीलधाऱ्यांच्या कामात जर आपल्याला हात लावता येत असेल, हातभार लावता येत असेल, तर त्या भावनेतून ही गोष्ट सुरू झाली आणि ती अजूनही तशीच सुरू आहे. मी तर बापूंना म्हटलं होतं, म्हटलं बापू शिरूर हवेलीमध्ये तुम्ही निवडून येणार हे फिक्स आहे. शिरूर हवेलीमध्ये फक्त आता विरोधकांना एकच भीती, अशोक बापूंचं लीड किती. कारण उद्या परवा गुलाबी जॅकेटवाल्यांची काहीतरी सभा आहे असं कळलं मला. किती बी गुलाबी रंग असला तरी गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही, हे महाराष्ट्राला माहिती. आणि त्यामुळे जरी कितीही जण इकडे आले, कारण जेव्हा योद्ध्याला पराभूत करता येत नाही तेव्हा त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. कारखान्याचा विषय काढून बापूंना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागे तर ऋषिराजच्या बाबतीमध्ये जी घटना घडली, कुठल्या पातळीवर राजकारण जावं यालाही काही मर्यादा राहिली नाही, पण योद्धा काही शरण जात नाही. आणि बापू पुन्हा आमदार झाल्याशिवाय काय राहणार नाही. पण हे करत असताना जबाबदारी तुमची. नुसतं एका मतदारसंघात बसून मंत्री म्हणून चालत नाही. मग तुम्ही बापूला मोकळं केलं पाहिजे, बाजूचे 10 मतदारसंघ सांभाळायला मोकळं करायला पाहिजे. नाहीतर लीड असं दिलं पाहिजे का अख्ख्या महाराष्ट्रात पहिल्या 5 क्रमांकाचं जे लीड असेल ना, त्यामध्ये अशोक बापूंचं लीड मोजता आलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि या दृष्टीने आपल्याला पुढे जायचंय. कारण ही निवडणूक फक्त विधानसभेची नाही, ही निवडणूक फक्त अशोक बापूंना आमदार करण्याची नाही, ही निवडणूक फक्त अशोक बापूंच्या विषयी आपण मंत्रिपदाचं स्वप्न पाहतो ते स्वप्न पूर्ण करण्याची नाही, त्या पलीकडे निवडणूक आहे. ही निवडणूक महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे. कारण जर तुम्ही बघितलं तर महायुतीचे नेते, वेगवेगळे नेते, म्हणजे आता गंमत बघा, 22 साली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यात आली. त्यावेळी माननीय मुख्यमंत्री काय म्हणाले होते संदीप शेठ? माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले होते की अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसणं आम्हाला पटत नाही. आणि 27 जूनला माननीय पंतप्रधान म्हटले भोपाळमध्ये 70,000 कोटीचा घोटाळा, तर अजितदादा तिकडून उठून तिकडे जाऊन बसले आणि परत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मांडीला मांडी लावूनच बसले. आणि त्यानंतर आपल्याला सांगण्यात आलं की ही निवडणूक विकासासाठी आहे. त्यासाठी सांगण्यात आलं ही युती केली, महायुतीचं सरकार आलं ते विकासासाठी करण्यात आलं. माननीय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, 1 फुल 2 हाफच्या सरकारने सांगावं 2-2.5 वर्ष तुमचं सरकार असताना महाराष्ट्रातल्या युवकांच्या हितासाठी किती प्रकल्प महाराष्ट्रात आले. 5.5 लाख कोटीची गुंतवणूक केली आहे. वेदांता, फॉक्सकॉन, टाटा, एअरबस, बल्क ड्रग पार्क, एका मागून एक उद्योगधंदे गेले. जवळपास 5 ते 6 लाख तरुणांच्या वाटेचा रोजगार गेला. 2014 मध्ये सोयाबीनला भाव किती होता? 5,800. तेव्हा 7,000 भाव मिळाला पाहिजे म्हणून भाजपवाले आंदोलन करत होते. जर विकासासाठी हे पक्ष फोडून चिन्ह पळवून महायुतीचं सरकार बनवण्यात आलं तर त्यांनी या शेतकऱ्यांना उत्तर दिलं पाहिजे ना. 2014ला सोयाबीनचा भाव होता 5,800. 2014ला पेट्रोल होतं 70 रुपये. 2024ला पेट्रोल गेलं 105 रुपये. 2014ला डिझेल जेवढं होतं त्याच्या गेलं दुप्पट. 2014ला डीएपी ची बॅग होती 450ला, आता डीएपी ची बॅग गेली 1650ला. एवढं सगळं झालं आणि आमच्या सोयाबीनचा भाव मात्र 3,800 4,000 पर्यंतच खाली आणला. मग कुठला विकास नेमका करायचा? म्हणजे तरुणांच्या वाटच्या रोजगार तुम्ही गुजरातला पाठवणार, याला आम्ही विकास म्हणायचं?
का सर्वसामान्य शेतकऱ्याला सोयाबीनचं जर उत्पन्नाचा खर्च बघितला तर 6,000 रुपये क्विंटल उत्पन्नाला खर्च येतो, त्याच्या हातात 4,800 रुपये जर ठेवले जात असतील, याला विकास म्हणायचं का? माता भगिनींच्या बाबतीत म्हणत असाल तर गेल्या 2 महिन्यातली फक्त आकडेवारी सांगतो, बेपत्ता झालेल्या माता भगिनींची संख्या 2,000 आहे. म्हणजे महिन्याला 1,000 माता भगिनी बेपत्ता होत आहेत. आपण सगळी शेतकऱ्याची लेकरं आहेत. या महायुतीचं सरकार, जे महाविकास आघाडीचं सरकार पाडून सत्तेत आणण्यात आलं, या सरकारच्या काळात दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. दिवसाला 8 शेतकरी, म्हणजे एका महिन्याला जवळपास 200 शेतकऱ्यांच्या दारात ही तिरडी ठेवावी लागते. 200 शेतकऱ्यांचं सरण रचलं जातं. दर महिन्याला महाराष्ट्रातल्या 200 शेतकरी कुटुंबातली लेकरं ही अनाथ होत आहेत. तुम्ही पक्ष फोडला, चिन्ह पळवलं, नेते पळवले, मंत्री पळवले. ते 200 शेतकऱ्यांचं दर महिन्याला सरण रचण्यासाठी पळवले. तुम्ही याला विकास म्हणता? याचं एकदा तरी उत्तर मागितलं पाहिजे. आणि हे उत्तर मागण्याची तारीख आहे 20 तारीख. त्यामुळं मतदानाची तारीख 20. सत्तेतून पाय उतार करा दादा शिंदे फडणवीस. कारण हा महाराष्ट्र धर्म आहे. सातत्याने बघत असाल तर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करण्याचं काम केलं. 2 जुलैला जेव्हा पक्ष फुटला, 20 तारखेला जाताना आपल्या बापाची आठवण करा. तो बाप आठवा ज्या बापाने डोक्यावर छप्पर दिलेलं असतं. तो बाप आठवा ज्याला आधारासाठी भिंती दिलेल्या असतात. तो बाप आठवा ज्याला हाडाची काढं केलेली असतात, ज्याने रक्ताचं पाणी केलेलं असतं, पण तुमच्या सुखाचा विचार केलेला असतो. आणि विचार करा, असा बाप आयुष्याच्या संध्याकाळी घराच्या अंगणात बसलेला असताना जर मागून अख्खच्या अख्खं घर कोणी काढून नेलं तर बापाला काय वाटेल? साधा माणूस असत तर कोलमडून पडेल, आतून तुटून पडेल. पण 55-60 वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या माणसानं आपलं अख्खं आयुष्य वेचलं, आपली 55-60 वर्ष आयुष्याची दिली, त्या आदरणीय पवार साहेबांच्या एका फटक्यात पक्ष, चिन्ह, नेते सगळं काही काढून घेतलं. आणि दिल्लीतले नेते गिधाडासारखे बघत होते महाराष्ट्राकडे की आता महाराष्ट्र शरण जाईल, आता महाराष्ट्र हार मानेल, आता महाराष्ट्र गुडघे टेकेल. पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला. तो म्हटला, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. आणि आज जेव्हा महाराष्ट्रभर फिरतोय, हे महाराष्ट्रभर फिरत असताना तुमच्या जीवावर फिरतोय, तुमच्या भरोशावर फिरतोय. कारण आपलं तत्व आहे, ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा किल्ला मजबूत. आणि किल्ला मजबूत असेल तर मुलुकगिरीला जाता येते. बाहेर जातो तेव्हा बाहेर जाऊन ठणकावून सांगतोय प्रत्येक ठिकाणी, मी तुमच्याकडे प्रचाराला येतोय. बाहेर जेव्हा सांगतो तेव्हा सांगतो, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळी 5-1 केलं होतं, यावेळी 6-0 केल्याशिवाय राहत नसतोय. पण हे जेव्हा फिरतोय तेव्हा मी फक्त निमित्त मात्र आहे. ही सगळी जादू आहे, ही सगळी किमया आहे, ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची किमया. महाराष्ट्रात हे वादळ भोंगावतंय. जेव्हा संघर्षाचं दुसरं नाव काय असेल, लढावपणाचं दुसरं नाव काय असेल, तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील. आणि म्हणूनच सांगतो, बापूंना तर तुम्ही 100% विजय करणार. आजूबाजूला सुद्धा सगळीकडे निरोप जाऊ द्या. जिथं तुतारी वाजवणारा माणूस दिसल तेच बटन दाबायचं. दौंडला माननीय तिथले महोदय काहीतरी म्हणाले, म्हणजे माननीय दौंडचे आमदार म्हणाले, उपऱ्यांनी आम्हाला शिकवू नका. भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर अडचण कशी होती बघा. अहो, ज्या उत्तर प्रदेशातला निम्म राज्य पोट भरायला आमच्याकडे येते, त्यांचा मुख्यमंत्री येऊन आम्हाला शिकवतोय. तो दौंडच्या आमदारांना सख्खा वाटतोय.
आणि आम्हाला जर तुम्ही उपरा म्हणत असाल तर मी त्यांना फक्त तेवढंच सांगितलं. त्यांनी येऊन सांगितलं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बटेंगे तो कटेंगे. त्यांना आता दाखवून द्यायचे महाराष्ट्राच्या निकालातून या भारतीय जनता पक्षाच्या एक वेगळी भूमिका घेणाऱ्या. आज देवेंद्रजी फडणवीसांनी सुद्धा भूमिका घेतली, वोट जिहाद ही भूमिका आता त्यांनी घ्यायला लागली. कारण आता विकासाविषयी बोलता येत नाही. लाडक्या बहिणीला कळून चुकले, लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभेआधी बहीण झाली होती लाडकी, हे कळून चुकले आणि आता पराभव दिसायला लागला म्हणून आता शेवटचं अस्त्र त्यांनी बाहेर काढले, वोट जिहाद. शेवटचं अस्त्र काढले, बटेंगे तो कटेंगे. पण माननीय देवेंद्रजी फडणवीस वोट जिहाद सारखी विषारी बीज आणि दुहीची बीज तिकडं गंगा यमुने काठच्या भुसभुशीत मातीत उगवत असतील. हा काळ्या कातळाचा सह्याद्री आहे, हा काळ्या कातळाचा सह्याद्री आहे, ज्या सह्याद्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून 12 बलुतेदारांना 16 अलुतेदारांना एकत्र करून स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. आणि तेच स्वप्न पुढे नेत असताना 20 तारखेला पडणारं तुमचं प्रत्येक मत हे महाराष्ट्रासाठी असणार आहे. तुमचं मत हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी असणार आहे. तुमचं मत हे महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी असणार आहे. आणि 20 तारखेला तुम्ही जेव्हा मतदान कराल, जेव्हा तुम्ही तुतारी वाजणाऱ्या माणसाचं बटन दाबाल, तेव्हा तेव्हा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही सांगाल की होय, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा, हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रात बळकट हातात मशाल पेटणार आणि मशालीच्या उजेडात तुतारीच वाजणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे. त्यामुळे जाता जाता एवढंच सांगतोय, रामकृष्ण हरी, जय शिवराय.